नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक 3 डॉक्टर कलाम यांचे बालपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ. लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत? उत्तर आहे या प्रकारे. काही जण स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल समजण्यासाठी, काही जण भविष्य जाणून घेण्यासाठी, जिज्ञासूंना हिटलर, महात्मा गांधी, बॅरिस्टर जिना यांच्या जीवनाबद्दल माहिती हवी असायची, काहींना बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव समजण्यात उत्सुकता होती. या सर्व कारणांसाठी लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र वाचत असत. पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्यातील आ दिला आहे. लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली? उत्तर आहे या प्रकारे. शमसुद्दीन हा रामेश्वरममधला वृत्तपत्रांचा वितरक होता. पूर्वी पबन गावाहून वृत्तपत्रांचे गठ्ठे रामेश्वरममध्ये येत. नंतर युद्धामुळे पबन गावावरून रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबत नसे. तेव्हा चालत्या रेल्वेगाडीतून वृत्तपत्रांचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुष्ककोडी दरम्यान खाली फेकले जात. ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला कुणीतरी मदतनीस हवा होता. त्याने लेखकाला या कामात मदतनीस म्हणून घेतले. अशा प्रकारे लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी मिळाली. तिसरा प्रश्न आहे. डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले? उत्तर आहे या प्रकारे. वडील म्हणाले की तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. सिगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात व नवे प्रदेश शोधतात, तसे या मातीचा व इथल्या आठवणींचा मोह तुला सोडावा लागेल. तुझ्या इच्छा जेथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे. आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही. आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत. पुढचा प्रश्न बघणार आहोत. रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता? उत्तर आहे या प्रकारे. रामनाथपुरमला नेहमी गजबज असायची. रामेश्वरमला जसा एकजिन्सीपणा होता तसा इथे नव्हता. त्यातूनच लेखकाला घराची ओढ अस्वस्थ करायची. आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ लेखकाला मोलाची वाटत असे. या सर्व कारणामुळे रामनाथपुरमला लेखकाचा जीव रमत नव्हता. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. तुम्हाला आई, वडील, बहीण, भाऊ, शेजारी, शिक्षक यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळते? उत्तर आहे या प्रकारे. आईपासून आपल्याला माया, ममता व सुसंस्कार शिकायला मिळतात. वडिलांपासून धैर्य व कष्ट, बहिणीपासून प्रेम, माया, भाऊपासून प्रेम आणि सहकार्य, शेजाऱ्यांपासून शेजार धर्म व मदत करण्याची वृत्ती आणि शिक्षकांपासून ज्ञानदान, प्रेमळपणा व शिस्त. या सर्व गोष्टी आपल्याला सहवासातून शिकायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे. तुम्ही कोणकोणती वर्तमानपत्रे वाचता? वर्तमानपत्रातील कोणता भाग तुम्हाला वाचायला अधिक आवडतो? तो भाग का आवडतो? याचे उत्तर आहे या प्रकारे. आमच्याकडे सकाळ हे वर्तमानपत्र येत असे. ते आम्ही वाचतो. त्यातला शेवटच्या पानावरील खेळ आणि क्रीडा हा भाग मला वाचायला अधिक आवडतो, कारण मला खेळांची आवड आहे आणि कुणी कोणत्या स्पर्धेत कसे प्रावीण्य मिळवले हे जाणून घेण्याची मला फार उत्सुकता असते. पुढचा प्रश्न आहे. आई परगावी गेल्यावर कोणकोणत्या प्रसंगी तुम्हाला तिची आठवण येते? उत्तर आहे या प्रकारे. आई परगावी गेल्यावर जेवणाच्या वेळी तिची आठवण येते. मला चॉकलेट हवे असते त्यावेळी मला आईची हमखास आठवण येते.
माझे मित्र घरी येतात तेव्हा तेही आठवण काढत असतात, कारण तिने माझ्यात आणि त्यांच्यात कोणताही भेदभाव केलेला नाही. अशा प्रसंगी आईची आठवण येते. पुढचा प्रश्न बघणार आहोत. तुमच्या आई वडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते? ते होण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल? उत्तर आहे या प्रकारे. माझ्या आईवडिलांना मी मोठेपणी डॉक्टर व्हावे असे वाटते. प्रथमतः 12वीत खूप गुण मिळवावे लागतात. मी सतत मनपूर्वक अभ्यास करून गुणवत्ता यादीत येण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे प्री मेडिकल परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याकरता भरपूर वाचन करणार आहे. खेळूया शब्दांशी. त्यातील खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. पहिला शब्द आहे परवानगी. यात लपलेले शब्द आहे पर, रवा, रवानगी, वानगी, वार, नर आणि नवा. दुसरा शब्द आहे हजारभर. तिच्यामध्ये लपलेले शब्द आहे हर, हजार, भर, रजा आणि भजा. पुढचा शब्द आहे एकजिन्सीपणा. लपलेले शब्द आहे एक, जिन्सी, जिन. पुढचा शब्द आहे जडणघडण. लपलेले शब्द आहे जड, जडण, जण, घडण, घड आणि घन. अशा प्रकारे या ठिकाणी दिलेल्या शब्दांमधले लपलेले शब्द आपण शोधून काढलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ. खालील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्य तयार करा. त्यातील वितरक. वाक्य आहे महादेव हा पुस्तकांचा वितरक आहे. दुसरं गिऱ्हाईक. महादूच्या दुकानात खूप गिऱ्हाईक येतात. पुढचा शब्द वर्तमानपत्र. दररोज वर्तमानपत्र वाचून माहिती मिळवावी. किंवा अजून आपण वाक्य लिहू शकतो मी दररोज वर्तमानपत्र वाचते. पुढचा शब्द आहे एकखांबी तंबू. सदाशिवचा धंदा म्हणजे एकखांबी तंबू आहे. पुढचा प्रश्न आहे एकखांबी तंबू म्हणजे सर्व जबाबदारी एकाच व्यक्तीवर असणे. तसे खालील शब्दांचे अर्थ घरातील मोठ्या व्यक्तींकडून माहीत करून घ्या. त्यांचा वाक्यात उपयोग करा. पहिला शब्द आहे करता धरता. त्यातला पहिला शब्द आहे करता धरता म्हणजे घरातील एकमेव कमवता माणूस. वाक्य आहे 10 माणसांच्या कुटुंबात महिपतराव हा एकच करता धरता आधार आहे. दुसरं आहे खुशाल चेंडू म्हणजे चैनी माणूस. वाक्य रमेश काही काम करत नाही, नुसता खुशाल चेंडू आहे. पुढचा शब्द आहे लिंबू टिंबू म्हणजे अगदी किरकोळ किंवा सामान्य माणूस. वाक्य व्हॉलीबॉलच्या संघामध्ये संदेश अगदीच लिंबू टिंबू आहे. पुढचा शब्द आहे व्यवस्थापक म्हणजे व्यवस्था पाहणारा. वाक्य आमच्या हॉटेलचे व्यवस्थापक फार कर्तव्यदक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे खालील शब्द असेच लिहा. बघा आता या ठिकाणी हे जे शब्द दिलेले आहे हे असेचे असे आपल्याला लिहायचे आहे. आपण या ठिकाणी शब्द वाचून घेणार आहोत. दुर्मिळ, क्रांतिकारक, राष्ट्रभक्त, वृत्तपत्रे, ग्रामसभा, महत्त्व, भविष्य, उत्सुक, जिज्ञासू, वृत्ती, बॅरिस्टर, गिऱ्हाईक, दुरस्त, दृश्य, युद्ध, कष्ट, स्वयंशिस्त, सर्जनशीलता, स्रोत, इच्छा, कर्तव्य आणि निसंशय. अशा प्रकारे या ठिकाणी हे जे शब्द दिलेले आहे हे आपल्याला बघून असेचे असे लिहायचे आहेत. शोध घेऊया. आंतरजालाच्या सहाय्याने डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवून लिहा. त्यांचे पूर्ण नाव, नंतर आईवडिलांचे नाव, जन्मतारीख, जन्मगाव, शिक्षण, भूषवलेली पदे आणि त्यांनी लिहिलेली पुस्तके. या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला माहिती शोधायची आहे आणि लिहायची आहे. बघा या प्रकारे. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुल आबिदीन अब्दुल कलाम आहे.
त्यांचे आईचे नाव आशिना व वडिलांचे नाव जैनुल आबिदीन होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 दक्षिण भारतातील तामिळनाडूच्या रामेश्वरम जिल्ह्यातील धनुषकोडी या गावात एका कोळी कुटुंबात झाला होता. डॉक्टर अब्दुल कलाम यांचे शालेय शिक्षण रामनाथपुरमच्या सकचार हायस्कूलमध्ये झाले होते. त्यानंतर विज्ञान विषयात स्नातक ही पदवी चिरुचिरापल्लीच्या सेंट जोसेफ कॉलेजमधून प्राप्त केली. 1954 ते 57 मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा प्राप्त केला. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत 4 महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी 1958 DTD एड.पी. एअरमध्ये वरिष्ठ सहाय्यक वैज्ञानिक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटनमध्ये 1963 ते 1982 पर्यंत विविध पदांचा कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर ते एरोडायनमिक्सशी जुळले व थुंबा सॅटेलाइट प्रक्षेपण याने टीमचे सदस्य बनले आणि लवकरच ते SLVचे निर्देशक बनले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करताना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले. त्यानंतर भारताचे राष्ट्रपती म्हणून पद स्वीकारल्यानंतर आणि निवृत्ती घेतल्यानंतरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम सोडले नाही. डॉक्टर कलाम हे वैज्ञानिक तर होतेच, पण त्या व्यतिरिक्त ते उत्तम कवी व लेखकही होते. त्यांनी लिहिलेली 2 पुस्तके प्रकाशित झालेली आहे. त्यातील इंडिया 2020 आणि विंग्स ऑफ फायर एन ऑटोग्राफी ही पुस्तके आहेत. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला माहीत असणाऱ्या वेगवेगळ्या भाषांतील वर्तमानपत्रांच्या नावांची यादी करा. मराठी वर्तमानपत्रे आहे महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, तरुण भारत, लोकमत. हिंदी आहेत नवभारत, दैनिक भास्कर, लोकमत समाचार. आणि इंग्रजी वर्तमानपत्र आहे टाइम्स ऑफ इंडिया, बॉम्बे क्रॉनिकल, द हितवाद. खाली काही सामान्य नामे, विशेष नामे व भाववाचक नामे दिली आहेत. खालील तक्त्यात त्यांचे वर्गीकरण करा. सामान्य नाम आहेत बघा या प्रकारे: कडधान्य, पर्वत. या ठिकाणी मुलगी दिला आहे. कडधान्य, पर्वत, शिखर, फूल, आडनाव. विशेष नाम सविता, देशमुख, कळसूबाई, हिमालय, जास्वंद, मटकी. भाववाचक नाम माणुसकी, चांगुलपणा, वात्सल्य, नवलाई आणि नम्रता. खालील चित्रांच्या समोर सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम लिहा. सामान्य नाम आहे फूल, विशेष नाम गुलाब आणि भाववाचक नाम सौंदर्य. बघा आता या ठिकाणी सामान्य नाम आहे लाडू, विशेष नाम आहे बेसन लाडू आणि भाववाचक नाम आहे गोडी. पुढचं चित्र आहे त्यातील सामान्य नाम आहे कुत्रा, विशेष नाम आहे मोती आणि भाववाचक नाम आहे इमानीपणा. खाली दिलेल्या वाक्यांतील अधोरेखित नामांचे प्रकार ओळखा. याचे उत्तर आहे या प्रकारे: मनाली विशेष नाम आहे, मुंबई विशेष नाम आहे आणि गावी हे सामान्य नाम आहे. दुसऱ्या वाक्यात मुलांच्या सामान्य नाम, हलगर्जीपणा भाववाचक नाम, इस्त्री हे सामान्य नाम आणि वायरसुद्धा सामान्य नाम. पुढच्या वाक्यात सुधीर विशेष नाम, पुरणपोळी विशेष नाम. चौथ्या वाक्यात ताजमहल विशेष नाम आणि सौंदर्य भाववाचक नाम.
अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक 3 डॉक्टर कलाम यांचे बालपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।